कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विकास निधीवरून सध्या जिल्ह्याच्या राजकारणात नवा संघर्ष सुरू झालाय। जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काचा निधी आमदारांच्या माध्यमातून खर्च केला जात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनी केलाय। विशेष म्हणजे या विरोधात आता सर्वपक्षीय सदस्यांनी एकत्र येत जिल्हा परिषदेमध्ये सह्यांची मोहीम सुरू केली आहे। पाहूयात। पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च स्थान असलेल्या जिल्हा परिषदेकडे ग्रामीण विकासाची जबाबदारी असते। जिल्ह्यातील रस्ते, शाळा, पाणी पुरवठा, आरोग्य आणि इतर विकास कामांसाठी जिल्हा परिषदेला निधी दिला जातो। मात्र हा निधी सदस्यांच्या शिफारशीनुसार न खर्च होता आमदारांच्या माध्यमातून वळवला जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केलाय। त्यामुळे भविष्यात सुद्धा सदस्यांच्या अधिकारांवर गदा येण्याची भीती व्यक्त करत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी एकत्र येऊन सह्यांची मोहीम सुरू केली। एकूण 68 पैकी 51 सदस्यांनी या मोहिमेच्या अंतर्गत सह्या केल्या आहेत की जिल्हा परिषदेचा डीपीडीसीचा निधी जास्तीत जास्त आमदार खासदारांना न देता आपल्या सदस्यांना जो आपला जिल्हा परिषदेचा निधी तो आपल्या सदस्यांना मिळावा यासाठी त्यांना प्रयत्न करण्यासाठी सांगितलेला आहे। आणि सर्वच जिल्हा परिषदेचे सदस्य सत्ताधारी असतील विरोधक असतील आज सत्ताधारी सदस्यांच्याकडून त्या ठिकाणी सह्यांची मोहीम सुद्धा त्या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे। सर्व सदस्यांच्या सह्या घेऊन पालकमंत्री महोदयांना अध्यक्षांना आणि कलेक्टर आणि सीओंना यांना सुद्धा त्या ठिकाणी भेटून पत्र देण्यात येणार आहे की आमचा जिल्हा परिषदेचा निधी हा आम्हालाच त्या ठिकाणी जास्तीत जास्त मिळावा आणि आम्हाला मतदारसंघातील कामं आणि विकास कामं करण्यासाठी हा निधी आमचा आहे तो आम्हाला मिळावा ही भूमिका सर्व सदस्यांनी ठेवलेली आहे। प्रामुख्यानं मागील 4 वर्षापूर्वी प्रशासक असलेल्या काळामध्ये हा निधी आमदारांनी खासदारांच्याकडे गेला होता। निधी काय प्रत्येकाच्या मतदारसंघातच जाणार असल्यामुळं आम्हाला ठराविक जागेवरती खर्च व्हावा, त्यामध्ये शिक्षण असेल, बाकीचे जे स्वच्छतेचे विषय असतील किंवा पाण्याचे विषय हे चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी कामं करता यावीत यासाठी हा जो जिल्हा नियोजनमधून येणारा निधी आहे तो आमच्याकडं जिल्हा परिषदला द्यावा अशा पद्धती आमची सर्वानुमती मागणी आहे। त्यासाठी सर्वांनी सह्यांची मोहीमसुद्धा घेतलेली आहे आणि ते आम्ही 2 दिवसात आता उद्या आम्ही अध्यक्ष आणि यांना बाकीच्या लोकांना देणार आहोत। यंदा जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे 265 कोटी रुपयांचा विकास निधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च केला जाणार आहे। या निधीला मंजुरीही मिळाली आहे। मात्र या निधीपैकी 70% निधी आमदारांच्या शिफारशीनं आणि 30% निधी जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशीने खर्च करण्याचा फॉर्म्युला चर्चेत असल्यानं सदस्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। तर प्रशासक कार्यकाळात बहुतांश निधी आमदारांच्या माध्यमातून खर्च झाला। यापुढे देखील अशाच पद्धतीनं हा निधी खर्च करायला मिळावा अशी अपेक्षा आमदारांची आहे। त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्र येत आमचा निधी आम्हालाच मिळायला पाहिजे अशी भूमिका मांडली। मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र जिल्ह्यातील आमदार हे महायुतीचे आहेत, जिल्हा परिषद देखील महायुतीच्या ताब्यात आहे, त्यामुळे घरातलं भांडण आम्ही घरातच मिटवू असं सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। जिल्हा परिषदेमध्ये युतीची सत्ता आहे आणि आम्ही 10च्या 10 आमदार हे युतीचे आहोत। आम्ही बसून आमच्या घरातलं भांडण मिटवू, तुम्ही काही काळजी करू नका। शेवटी तेही विकास कामासाठीच निधी मागतायत, आम्ही विकास मागतोय। आता त्यामध्ये बसून चर्चा करून योग्य तो मार्ग आम्ही निश्चितपणे काढू आणि तुम्ही काही काळजी करू नका। जिल्हा परिषदेला मंजूर होणारा निधी हा जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काचा आहे, त्यामुळे तो त्यांच्या शिफारशीनुसारच खर्च झाला पाहिजे अशी सदस्यांची ठाम भूमिका आहे। पण आता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील चर्चेनंतर निधी वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरणार आहे। त्यामुळे 265 कोटींच्या विकास निधीवर अखेर कोणाचा प्रभाव राहणार, आमदारांचा की जिल्हा परिषद सदस्यांचा, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।